प्रकरण 6. हवामान. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजांच्या पूर्ततेसाठी मानव विविध व्यवसाय करतो. मानवाच्या व्यवसायांवर हवामानाचा प्रभाव पडतो. शेती, अन्नधान्य उत्पादन, मानवाचं आरोग्य, त्याची कार्यक्षमता या सर्व गोष्टी हवामानाशी निगडित असतात. त्यामुळे हवामानाच्या अभ्यासास महत्त्व आहे. हवा आणि हवामान. सकाळी थंडी होती, दुपारी उकडत होतं. काल हवा ढगाळ होती असं आपण म्हणतो. त्यावेळी आपण एखाद्या ठिकाणच्या विशिष्ट वेळेच्या वातावरणाच्या स्थितीचं वर्णन करतो. तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, ढग, पर्जन्य इत्यादींनुसार वातावरणाची स्थिती काही काळासाठी बदलते. वातावरणाची ही अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. एखाद्या प्रदेशातील हवेचं अनेक वर्ष निरीक्षण व मापन करून तिथल्या हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय. अक्षांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचं अंतर, प्राकृतिक रचना इत्यादी घटकांनुसार वेगवेगळ्या प्रदेशांच्या हवामानात विविधता आढळते. हवा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात व्यक्त केली जाते, तर हवामान विशिष्ट प्रदेशाच्या संदर्भात सांगतात. हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो. हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात. ते सहज जाणवणारे नसतात. यावर आधारित प्रश्न आहे, हवा व हवामान यांमध्ये कोणता फरक आहे? उत्तर आहे, हवा व हवामान यांमध्ये खालीलप्रमाणे फरक आहे. 1. एखाद्या ठिकाणच्या वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय, तर एखाद्या प्रदेशाच्या वातावरणाची दीर्घकालीन स्थिती म्हणजे हवामान होय. 2. हवा ही विशिष्ट ठिकाणच्या संदर्भाने सांगितलेली असते, तर हवामान हे विशिष्ट प्रदेशाच्या संदर्भाने सांगितलेलं असतं. आणि 3. हवेत सतत बदल होत असतो आणि तो सहजरित्या जाणवतो, तर हवामानातील बदल दीर्घकाळाने होणारे आणि सहजरित्या जाणवणारे नसतात. हवेची अंग: तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, ढग, वृष्टी इत्यादी हवेची तसंच हवामानाची अंग आहेत. यावर आधारित प्रश्न आहे, हवेची अंग कोणती? उत्तर आहे, तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, ढग, वृष्टी ही हवेची अंग आहेत.
तापमान सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा प्रथम तापते. त्यानंतर त्यावरील हवेचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे भूपृष्ठालगत तापमान जास्त असतं. जसजसं उंच जावं तसतसं ते कमी होत जातं. तापमान अक्षांश समुद्र सपाटीपासूनची उंची व समुद्रापासूनचं अंतर यांनुसार बदलतं. यावर आधारित प्रश्न आहे, तापमान कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतं? उत्तर आहे, तापमान हे अक्षांश, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सपाटीपासूनचं अंतर या घटकांवर अवलंबून असतं. तापमानाचं मापन अंश सेल्सिअस म्हणजेच डिग्री सेल्सिअस या परिमाणात तापमापकाच्या सहाय्याने करतात. वायुदाब मित्रांनो, हवेला वजन असतं. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेच्या थरांचा दाब पडून हवेची घनता वाढते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो. वायुदाब मापकाद्वारे वायुदाबाचं मापन मिलीबार या परिमाणात करतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे, माहिती लिहा. वायुदाब उत्तर आहे, हवेला वजन असतं. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होतो. हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडून घनता वाढते. त्या कारणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वायुदाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होत जातो. वायुदाब मापकाद्वारे वायुदाबाचं मापन मिलीबार या परिमाणात करतात. वारे जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास वारे म्हणतात. वायू वेग मापक या उपकरणाने वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास या परिमाणात मोजतात. आर्द्रता वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेवरून हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा ठरतो. आर्द्रता जास्त असेल तर हवा दमट असते. आर्द्रता कमी असेल तर हवा कोरडी असते. वातावरणातील आर्द्रतेच्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण अवलंबून असतं.
जलाशयाजवळील प्रदेशातील हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. आर्द्रता मापक उपकरणाने हवेतील आर्द्रता मोजतात. आर्द्रतेचं प्रमाण टक्केवारीत सांगितलं जातं. यावर अपेक्षित प्रश्न आहे. माहिती लिहा. आर्द्रता. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणास आर्द्रता म्हटलं जातं. वातावरणातील आर्द्रतेच्या प्रमाणावर हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा अवलंबून असतो. जर आर्द्रता जास्त असेल तर हवा दमट असते. जर आर्द्रता कमी असेल तर हवा कोरडी असते. वातावरणातील आर्द्रतेच्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण अवलंबून असतं. आर्द्रता मापक उपकरणाने हवेतील आर्द्रता मोजली जाते. आर्द्रतेचं प्रमाण टक्केवारीत सांगतात. ढग सूर्यकिरणांमुळे जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन बाष्पाची निर्मिती होते. हे बाष्प वातावरणात मिसळतं. हवेबरोबर ते उंच उंच जाऊ लागतं. उंचीवरील कमी तापमानामुळे धूलिकणांभोवती बाष्पाचे सूक्ष्म जलकण तयार होतात. यास सांद्रीभवन म्हणतात. हे जलकण वातावरणात तरंगतात. अशा सूक्ष्म जलकणांच्या समुच्चयाला म्हणजेच समूहाला ढग असं म्हणतात. वाऱ्यामुळे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. ढगांपासूनच वृष्टी होते, म्हणजे पाऊस पडतो. वृष्टीची रूप: पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूप आहेत. पाऊस: वातावरणात तयार झालेले ढग उंच उंच जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे ढगातील सूक्ष्म जलकणांचं मोठ्या जलबिंदूंमध्ये रूपांतर होतं. हे जलबिंदू हवेपेक्षा जड असतात. ते हवेत तरंगू शकत नाहीत. त्यामुळे ते पृथ्वी पृष्ठभागावर पडतात. यालाच आपण पाऊस किंवा पर्जन्यवृष्टी असं म्हणतो. पर्जन्य मापकाने पर्जन्याचं मापन मिलीमीटर या परिमाणात केलं जातं. ढगफुटी. ढगफुटी हा वृष्टीचा एक प्रकार आहे. यात जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येत असलेले पावसाचे थेंब वरच्यावर ढगातच थोपवले जातात. थेंबांचं गारांमध्ये रूपांतर होतं. यामुळे सर्व ढग जड होतात. ऊर्ध्वगामी वारे हे वजन पेलू शकत नाही. तेव्हा मोठ्या गारांसह आकस्मिक म्हणजेच अचानक मुसळधार धोधो पाऊस पडतो. याला ढग फुटणं
किंवा ढगफुटी असं म्हणतात. हा प्रकार मुख्यतः पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतात हिमाचल प्रदेश, उत्तरांचल या राज्यांमध्ये ढगफुटीच्या घटना अनेकदा होतात. पण मित्रांनो, सर्वच मुसळधार वृष्टी म्हणजे ढगफुटी नव्हे हा. यावर आधारित प्रश्न आहे, ढगफुटी म्हणजे काय? ढगफुटी कुठे होते? उत्तर आहे, ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. यात जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीवर येत असलेले पावसाचे थेंब वरच्यावरच ढगात थोपवले जातात आणि थेंबांच्या गारा बनतात. यामुळे सर्व ढगच जड होतात. ऊर्ध्वगामी वारे हे वजन पेलवू शकत नाहीत. त्यावेळेस मोठ्या गारांसह आकस्मिक मुसळधार पाऊस पडतो. त्याला ढगफुटी अथवा ढग फुटणं असं म्हणतात. गारा वातावरणात जलबिंदू तयार झाल्यावर ते खाली येऊ लागतात. पण मध्येच ऊर्ध्वगामी हवेचा वेग वाढल्यामुळे ते हवेबरोबर पुन्हा वर ढकलले जातात व ते गोठतात. त्यावर जमा झालेलं बाष्प देखील गोठतं. त्यामुळे जलबिंदू मोठे, जड व स्थायीरूप बनतात आणि खाली येऊ लागतात. त्यांना गारा असं म्हणतात. ऊर्ध्वगामी हवेचा वेग कमी झाल्यावर गारा भूपृष्ठावर पडतात. यालाच गारांची वृष्टी किंवा गारपीट असं म्हणतात. गार फोडली असता बर्फाचे वेगवेगळे थर दिसतात. हिमवृष्टी काही वेळा तापमान खूप कमी झाल्यामुळे ढगातील जलकणांचं सूक्ष्म हिमकणात रूपांतर होतं. ते हवेत तरंगतात. असे अनेक सूक्ष्म हिमकण एकत्र आल्यावर ते मोठे व जड होतात. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येऊ लागतात. त्यालाच हिमवृष्टी किंवा हिमवर्षाव म्हणतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे, हिमवृष्टीवर माहिती लिहा. उत्तर आहे, काही वेळा तापमान खूप कमी झाल्यामुळे ढगातील बाष्पाचं जलकणांऐवजी सूक्ष्म हिमकणात रूपांतर होतं. ते हवेत तरंगतात. असे अनेक सूक्ष्म हिमकण एकत्र आल्यावर ते मोठे आणि जड होतात. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येऊ लागतात. यालाच हिमवृष्टी किंवा हिमवर्षाव म्हणतात.